तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवायला घेतलेला आहे बिकॉज ऑफिसचं काम पण भरपूर होतं आणि थोडं आमचे ट्रॅव्हलिंग खूप होत होती, म्हणजे थोडी घरातली पर्सनल कामं होती. तर आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग बनवला, ते पण सडन ऑफ आम्ही निघालो आहे ऑफिसमधून. थोडं अर्धा तास लवकर निघालो आणि निघालो आहे कार्टर रोडला. आणि आम्ही काय खायला चाललेलो आहे आशू? चॉकलेट कुनाफा स्ट्रॉबेरी. एकदम बोलतात ना, डाएट जोरात चालू आहे आशूची. आणि अजून ती दुबईच्या वाईफसुद्धा बाहेर पडलेली नाही, तर त्याच्यामुळे आपण खाणार आहोत आज चॉकलेट कुनाफा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. तर हे मी इथं बँड्रा वेस्टला म्हणजे कार्टर रोडला, स्ट्रॉबेरी फ्लेवर नाही, स्ट्रॉबेरी पण आहे. स्ट्रॉबेरी पण आहे. तर कार्टर रोडला आम्ही चाललेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी कुनाफा चॉकलेट काय आहे ते. कार्टर रोडला जाऊ. तर मित्रांनो, आम्ही थोडंसं फिरत चाललो आहे. तसं आपला नेहमीचाच रस्ता आहे हा सगळा, बट तरीसुद्धा आज थोडं आम्ही मदर मेरीला जरा बाहेरनं पाया पडून त्याच्यानंतर थोडंसं बँडस्टँडचा राऊंड मारून आत्ता आम्ही चाललो आपले शाहरुख आहे म्हणजे शाहरुख खान सर यांच्या घराच्या इथून जाणार आहोत. आणि तिथून मग आपले भाईजान जे सलमान खान साहेब यांच्या इथून आपण जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण पोहोचणार आहोत कुनाफा खायला. सो लेट्स गो. थोडा सनसेट पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. सो गाईज, माउंट मेरी जवळ पोहोचलो आम्ही. छान वाटतंय ना हे, मस्त वाटतंय संध्याकाळचं. आणि खूप दिवसांनी या टायमिंगला आलो. पहिले जेव्हा आम्ही दोघे असायचो तेव्हा असे दिवसाचे राऊंड व्हायचे आमचे इथेच. कारण शेवटी प्रेम करणाऱ्यांच्या जागा याच आहेत. काही बोलतो चल. आणि म्हणजे फिरायला वगैरे मजा यायची ना पहिले, असं मी म्हणतो. उगीच काय पण सगळ्यात फेवरेट माझा रोड होता हा पहिले. मी वरतून यायचो असं वाटायचं डायरेक्ट समुद्रात चाललो. आणि हे खरंच खूप प्लेझंट वाटतं इथे एकदम. पण अशी खूप घाबरायची ते गाडी फास्ट. मी अजून मग घाबरते. बघा जाम स्लो. समोरच. व्हेरी नाईस. तिथे पहिले मित्रांनो आम्ही फ्रँकी पण खायचो. याच्यावर इकडे आता आपण आलेलो आहोत मन्नत जवळ. पण भाईजांच्या घरात नाही काय हे शाहरुख. गाईज खूप गर्दी आहे इथे. नाही पण त्यांच्या घराचं काम चालू आहे ना. हा, त्यांच्या घराचं काम चालू आहे. पण हे आले शाहरुख आहे. शाहरुख खान आहे आज. शाहरुख बिकॉज हे काय पोलीस हे पण लागल्या. अरे गौरी खान आली असणार. पोलिसांचं नाही पण पीपल डोंट नो की यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बिकॉज ही शिफ्टेड टू कार्टर रोड. ओके. मला थोडीशी आतली खबर मला एका पर्सन कडनं कळालेली. ह्या बरिस्तावरती आम्ही पहिले खूप जायचो. येस. आणि आशिष तिच्या डॅडींवर जायची. वन ऑफ माय फेवरेट बरिस्ता कॉफी कॅप. व्हेरी नाईस. खूप छान वाटते. थंड असणार ना बाहेर आता. सो चलो घाई. कलर मारला. हा, मला काहीतरी असं वेगळंच वाटतंय ना. सो फ्रेंड्स, आता आपण भेटूया तिथे कुनाफा नाही, चॉकलेट स्ट्रॉबेरी कुनाफा खाताना. बाय. गाईज, आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कार्टर रोडला, आईस्क्रीम फॅक्टरी जवळ. तिथे आम्ही खाणार आहोत कुनाफा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे ते शॉप आहे आईस्क्रीम फॅक्टरी. हो, हे ते आईस्क्रीम फॅक्टरी आहे. आणि इथे आम्ही खाणार आहोत अशी काय स्ट्रॉबेरी कुनाफा चॉकलेट. थोडीशी बारीक झाली आहे ना अशी. इथे बघा मित्रांनो, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. टिंग 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 टिंग. ये है नाही, हे हुब्बा केक आहे ना. ये भारी हुब्बा केक. मला ना ॲवोकाडो टोस्ट पण खायची. ॲवोकाडो टोस्ट पण खायची तुझ्या. आणि इकडं पण जाऊ ॲवोकाडो टोस्ट. आणि मग मगाशी तुला खायचं होतं पफ ते. म्हणजे ते पण खाऊ मला तर बाहेरचं. सो बघूया ह्यांचं आता ते लोक रेडी करतात. त्याची टेस्ट कशी असेल, त्याचं प्रेझेंटेशन कसं असेल ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर थोड्या वेळात 5 मिनिटं होतं. त्याची कॉस्ट किती आहे? 450 मित्रांनो. 450 कॉस्ट आहे. तर एवढं का महाग होऊन जाईल. सो
सो गाईज प्लॅनिंग में जरा चेंज होणार होता तर आता थोडा चेंज झालेला आहे प्लॅनमध्ये. आता अशी बोलते आपण मोमोज पण खायचे, तर आता आम्ही मोमोज पण घेतो आहे. आणि असं कुठले मोमोज घेऊ, व्हेज नॉन व्हेज? व्हेज लव व्हेज. सो याच्या मग एक प्लेट मोमोज जरा पार्सल. ये वेज है नॉन वेज है? ये वेज है वाला. हे वेज वाला आहे, नॉन वेज वाला आहे. ओके. सो गाईज मोमोज पण आलेत. आम्ही कॉफी घेतल्या पूर्ण म्हणजे मिक्स, आणि फुल डाईट करायचं आज. फुल डाईट अशी आज. क्या लिया? बाबीची चीज राईस पण घेतलेल्या. मित्रांनो पहिले ना असं खूप बरं वाटायला. जो टाईम होता पहिल्याचा आम्ही परत खाऊया ते पण हवा काढून. मित्रांनो आता प्राईज रेडी होत आहेत आणि पुन्हा पण रेडी होतोय. तर भेटू आपण सगळं रेडी झाल्यावरती मित्रांनो पुन्हा एकदा. प्राईज आमचा सगळा सेटअप रेडी झालेला आहे, म्हणजे आशूचा. आशू बघा जरा बकलावा, ती थोडी नाराज आहे आज, कारण तिला तिचे क्लीननेस नाही आहे. आणि अजून तिला ह्याच्यानंतर तिला बर्गर पण खायचा आहे हज बेकरीचा. मी असा विचार करत होती काय चीट नाईट करणार आहे, म्हणजे आज आमचं संध्याकाळी पण कुठे जायचं, तिला मॅगी पण खायचं आहे. तर मित्रांनो आपण पहिले ट्राय करूया ज्याच्यासाठी आपण इथे आलो होतो. असे काय आहे हे मी मुद्दा विचारतो, बिकॉज याचं नाव आम्ही सारखे विसरतो. असे काय आहे? कुनाफा. अरे यार कुनाफा स्ट्रॉबेरी. कुनाफा स्ट्रॉबेरी चॉकलेट. कुनाफा स्ट्रॉबेरी चॉकलेट. दाखव अशी तू का. इट्स व्हेरी बिग. दॅट्स टेस्टी बट इट्स व्हेरी हेवी. आणि आम्ही त्याच्याबरोबर बघा मित्रांनो हे घेतलेले आहेत मोमोज, हे घेतलेले आहेत फ्राईज, आणि हे कुनाफा. आणि तुम्हाला खरं सांगू मी, आम्ही बसलो कार्टर रोडला. व्हेरी टेस्टी. खूप टेस्टी आहे. एवढी स्वीट लेवर आहे, एवढी स्वीट लेवर आहे ना, तिला रोज जर तुम्ही गोड ती खातच राहील, आहे की नाही? ॲड क्या बात आहे. कॉफिकेटर बांद्रा में घर. तर मित्रांनो आम्ही पहिले इथे खूप यायचो, असं म्हणजे जेव्हा आम्ही टीनेजर बोलणार ना सुद्धा, टीनेजर होतो तेव्हा, लग्नाच्या अगोदर. तर असंच आम्ही फ्राईज घे. हां एक मुलगा आला तरी अजून छोटे आहे. तर आम्ही तेव्हा फ्राईज घे, तर जेला जायचो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही बर्गर खायचो. असेच कुठे कुठे बसतो, कारण आम्ही नंतर आपापल्या घरी जायचो ना. पण मला एक सांगायचं आहे की ज्याचे कोणाचे ऑफर असेल ना त्यांनी प्लीज लाईफ एन्जॉय करा. बिकॉज लग्नाच्या अगोदरची लाईफ स्पेशली वेन यू आर इन रिलेशनशिप खूप सुंदर असते, खूप सुंदर असते. आम्ही सगळं एन्जॉय करतो. आणि म्हणजे आता पण सुंदर आहे, पण शेवटी ते दिवस पण मला ते आता खूप आठवते रे आता सगळं. सो मित्रांनो आता मी थोडा खायचा आनंद घेतो, आणि त्याच्यानंतर बघू पुढे जर जात असो तर नक्कीच तुम्हाला कंटिन्यू करू, नाही तर मग बाय बाय. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. जसं मी तुम्हाला बोललो की जर ब्लॉग कंटिन्यू आम्ही करणार असतो तर तुम्हाला जॉईंट होऊ. आणि कुनाफावरती आमचं थांबलेलं नाही, आणि आम्ही आलेलो आहोत बँड हज बेकरीमध्ये. सो गाईज ही बेकरी खूप जुनी आहे. इथे आम्ही खूप वहिल्यापासून येतो आहे, आणि इथलंच बर्गर फक्त नानी अम्मा खाते. तर मी आज इथे आलो आहे, आणि आज इथे लाईन पण नाही जास्त, आणि ह्याचं अजून ब्रांचेस कुठेच नाही आहेत. हे एक आहे, आणि डिसिप्लिन खूप लागतं इथे. आणि आत्ता हा ऑनलाईन पैसे घ्यायला लागला, नाही तर पहिले तर ना ओनली कॅश ॲक्सेप्टेड. आणि खूप जुनी आहे, जशी काय तशी बेकरी आहे, त्याची टेस्ट पण तशीच आहे. आणि मी आता बर्गर ऑर्डर केला आहे, आणि चिकन पफ बच्चूने खाल्ला, तर बच्चूवाडी चिकन पफ पण घेतलेला आहे. तर मी तुम्हाला ना आता बर्गर आल्यावरती दाखवतो, किंवा डायरेक्ट तुम्हाला घरी जॉईंट होईल. ठीक आहे, तर आपण भेटू नानी अम्माबरोबर. आपली ऑर्डर आलेली आहे आज, खूप लवकर आली आहे.
आणि हे आता आपण घरी जाऊन थोडंसं गरम केलं तर करू, बट नाहीच सहसा, कारण मग त्याची मजा जाईल. सो आपण भेटूया घरी आता, सगळं हे एन्जॉय करताना. काहीच आपण भेटणार होतो नानिअम्माला भेटून घरी आपण बर्गरची मजा घेणार होतो, पण इथे आम्हाला कंट्रोलच नव्हता. गरम आहे बघा किती किती भूक लागलेली आहे. खूप भूक लागली मला आज. ॲक्च्युली भूकचा पण प्रश्न ना मित्रांनो, हा बर्गर आहे तसा, त्याची क्रेविंग एवढी हार्डकोर आहे ना ते, आणि त्याची टेस्ट पण एवढी हार्डकोर आहे ना की म्हणजे राहतच ना. बर्गर दाखवते अशी. आणि याच्यावर वेफर्स पण भेटतात ते. ओपन रिअली मित्रांनो, याची टेस्ट ना तुम्ही खूप टेस्टी. त्याचं क्लास मिओनिज आहे. खूप टेस्टी. म्हणजे बोला ना, मॅगडीच्या जागी आहे आणि हर्षच्या जागी आहे. हर्ष बेकरीचा बर्गर. वाव. मी टेस्ट करून सांगू. येस, खरं 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 एकदम माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग. नो कॅन बीट दिस बर्गर. आमची नानिअम्मा ना कुठलाच बर्गर खात नाही, फक्त आणि फक्त बोलते मेरे को हर्ष का बर्गर लेके आओ. तर आज आम्ही तिच्यासाठी हर्षचा बर्गर घेऊन चाललो आहे, बिकॉज ती उद्या जाणार आहे मीरावडला. तिच्या घरी जाणार आहे ती, तिची भरपूर सारी कामं आहेत तिकडे त्याच्यासाठी. म्हणून आज मी हिला बोललो की आज नानिअम्माला बर्गर घेऊन जायचा, म्हणजे घेऊन जायचं. सो आता आम्ही घेतलेले आहेत बर्गर. आता दोघी पण खुश असेल, मम्मी आणि नानिअम्मा. तर आपण भेटूया घरी किंवा नाही पण भेटू, बट ठीक आहे भेटू. थोडंसं मी तुम्हाला दाखवेन नानिअम्माची खुशी त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो बाय बाय. दाखवेन नक्की. चलो बाय. आम्ही घरी आलेलो आहोत स्पेशली नानिअम्माला सरप्राईज करायला. खूप दिवस बोलत होती ना तिला खायचं आहे, बट आम्ही अजून तिला सांगितलं नाही. त्यांना असं वाटतं, मी त्यांच्या हातात एक प्लेट दिले, त्यांना असं वाटतं की मी पाणीपुरी आणलेली होतो. दिस इज हर्ष बर्गर आणि हा पफ आहे आणि हे वेफर्स. तर आता आपण नानिअम्माचे रिॲक्शन कॅप्चर करूया. तुमको इसका बर्गर खाने का नाम? इसके लिए दूसरा बर्गर छोटा देना मामा, मैं कितना बड़ा बनाना. नानमा वो पफ है, छोटा ये बर्गर है. वेफर चाहिए? वेफर चाहिए? छोटा ही देना मेरे को, इतना नहीं चाहिए. तिला खायची इच्छा खूप असतो, पण तिच्या पोटात जागा नसते. तो बघू आता. मम्मी कैसा लगा बोला? अभी इसको आधा देना मेरे को. आज का बर्गर माशाल्लाह एक नंबर. बघितले रिॲक्शन मित्रांनो. खाओ. मेरे को आधा दे दे बेबी मेरे को. मैं काट के देतो तुमको. हाँ ये दे दे. फ्रेंड्स, माझी मम्मी आणि नानमा ॲक्च्युली पूर्ण बर्गर नाही खाऊ शकत, म्हणून ते 1/2 सांगते. बिचारा माझा हस्बंड गेलाय 1/2 बनवायला. आला लेके जाओ, लेके जा. ये लो. कागज नहीं थे नीचे. आणि मग कागज की खाते क्या? मामा तुम लो वैसे. तुम प्लेट में हिचे रिॲक्शन. वाह बहुत मस्त है. एक बहुत नंबर. मस्त आहे. तर हे बर्गर बोले तो एक नंबर लागता. तुम्हाला हेच रिॲक्शन तुम्हाला दाखवायचे होते. हर्ष बेकरीचे बर्गर आणल्यावरती त्यांना आणि किती मजा वाटते ते. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं हर्ष. आम्हाला ऍक्च्युली आज दुबईला पण घेऊन जायचा होता, पण अश्व्यासाठी. बोलताना सकाळचा टायमिंग मॅच नाही. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही दुबईला जाऊ तेव्हा नक्कीच अश्व्यासाठी नाही आता ती येते ना. अच्छा हा, आता येते तेव्हा घेऊन जा तिला मग. सो बाय बाय. आजचा ब्लॉग इथेच संपला मित्रांनो. सबस्क्राईब करा, प्लीज 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 शेअर करा. नाही, शेअर तू करा. मला आता घेऊन जाणार आहे. कळालं ना? शाना. हा, ते बघू नंतर. बाय. बाय.